फुलपाखरू किती सुंदर दिसतं, किती सुंदर पंख असतात त्याचे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर भिरभिर करताना आपलं लक्ष किती वेधून जातं ना. आपण म्हणतो वा किती सुंदर आहे. पण ही सुंदरता त्यांनी कमावली आहे. कमावली कशी? त्याच्या मेहनतीने. आपण त्याच्या फुलपाखराच्या पंखाकडे आकर्षित होतो, त्याला सुंदर म्हणतो, त्याचं यशस्वी रूप पाहतो आणि मग भुलतो. पण त्याचं जे कुरूप रूप आहे ते आधी आपण कधी पाहिलं आहे? अळईचं. ती अळई जर कदाचित आपल्याला दिसली जरी ना तरी आपण त्याला दुर्लक्षित करतो. कसं असतं ना, अयशस्वी व्यक्ती ज्यावेळेस आपल्या जवळपास येते त्यावेळेस आपण त्याच्याकडे लक्षही देत नाही. पण तीच व्यक्ती ज्यावेळेस स्वतःला आयसोलेट करते, स्वतःवर मेहनत घेते आणि खूप खूप मेहनत घेऊन ज्यावेळेस यशाची पायरी गाठते त्यावेळेस आपल्या नजरेत ती भरायला सुरुवात होते. तसंच फुलपाखरासारखं ती अळई ज्यावेळेस स्वतःवर मेहनत घेते, स्वतःला आयसोलेट करते, एका काळोखामध्ये कितीतरी दिवस स्वतःला डांबून ठेवते, त्या कोशामध्ये स्वतःला ठेवते, स्वतःवर मेहनत घेते. कारण तिला माहीत असतं की एक दिवस असा येईल की आपण उंच भरारी घेऊ या काळोखातून नवीन प्रकाशात आणि सुंदर रूपात. म्हणूनच आज जर तुम्ही काही काळोखात असाल, स्वतःवर मेहनत घेत असाल आणि म्हणत असाल की कसं होईल, तर तसा विचार करू नका. कारण आज जर तुम्ही मेहनत घेताय तर तो दिवस नक्कीच येईल की ज्या दिवशी तुमच्या यशाच्या पंखाने तुम्ही उंच भरारी घेताल. पण हा दिवस तुमच्या स्वतःवर मेहनत घेण्याचा आहे आणि ती मेहनत तुम्हाला कुठे ना कुठे फळ बरोबर देते. आपण खूप जणांना यशस्वी असताना पाहतो आणि म्हणतो खूप भाग्यवान आहे तू. भाग्यवान आहे असं म्हणणं ठीक आहे की त्याला भगवंत साथ देत असेल, तो सौभाग्यशाली असेलही, पण त्यामागे त्याची जी मेहनत असते ती कधी पाहिलेली असते आपण? तो स्वतःला किती मेहनती करून घेतो, दिवस रात्र मेहनत घेतो. ती मेहनत आपण कधी बघतच नाही. आपण फक्त त्याचं ते जे यशस्वी रूप आहे ते बघत असतो. जसं फुलपाखराचं काळोखातलं कोशातलं रूप आपण पाहत नाही, फक्त फुलपाखराचे चमकते धमकते असे पंख पाहतो, त्याचे यशस्वी रूप पाहतो. तसं प्रत्येक व्यक्तीनं जे स्वतःसाठी गाठलेलं यशस्वी रूप असतं त्याच्या मागे त्याची जी मेहनत असते त्यामागे पण लक्ष द्यायला सुरुवात करा. प्रत्येकाच्या यशाला लकमध्ये किंवा सौभाग्यामध्ये गाठून मोजून त्याची जी मेहनत आहे ना ती कमी करू नका. प्रत्येकाला ॲप्रिशिएट करताना हां तू तर खूप लकी आहेस, अरे पण त्याच्या मागचे त्याची जी मेहनत आहे, स्वतःला आयसोलेट करून स्वतःवर मेहनत घेतलेली, त्याला काय नाव देताल तुम्ही? ज्याची त्याची मेहनत, ज्याला त्याला ॲप्रिशिएट करून त्याला कौतुकाची थाप देत जा. कारण फुलपाखराने स्वतःला अळईमधून पंखामध्ये येण्यापर्यंत जो स्वतःला दिलेला काळ असतो काळोखाचा, तो अवर्णनीय असतो. तो कोणाला सांगता येत नाही, तो स्वतःच अनुभवायचा असतो. म्हणून यापुढे कुणाचं जर कौतुक कराल तर त्यामध्ये लख देऊन किंवा त्याचं मेहनतीचा कमीपणा करून त्याला ॲप्रिशिएट नका करू. खरंच जर त्याला ॲप्रिशिएट करायचं असेल, त्याची कौतुक करायचं असेल तर त्याच्या मेहनतीची पण प्रतिसाद त्याला देत जा, त्याची साथ देत जा, त्याच्या मेहनतीला त्याला पण मोजत जा. लक तर नंतर येतं, आधी मेहनत काम करत असते, मग त्याला भगवंत सौभाग्यशाली बनवत असतो. बघा जमलं तर.